मित्र हो नमस्कार। राज्याच्या राजकारणामधून एक मोठी बातमी समोर आली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यांना न्यायालयाचा चांगलाच दणका बसलेला असून नाशिक इथल्या जिल्हा न्यायालयाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचा भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे। हे प्रकरण तसं पाहिलं तर खूप जुनं आहे, जवळपास 30 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे, पण आज त्याचा निकाल लागला। 1995 साली कागदपत्र फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप या दोघांच्यावर होता। त्या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या विरोधामध्ये याचिका दाखल केली होती। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। 1995 ते 1997 सालचं हे प्रकरण असून कागदपत्र फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करीत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये दावा दाखल केलेला होता। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या सदनिका घेतल्या होत्या, म्हणजे खरं तर आता त्या सदनिका लाटल्या होत्या असं म्हणावं लागेल। त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे माणिकराव कोकाटे यांनी, की आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर सुद्धा नाही, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती। त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या, मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार देखील केलेली होती। 1995 साली माणिकराव कोकाटे हे आमदार होते तर दिघोळे हे मंत्री होते। गेल्या अनेक वर्षापासून दिघोळे आणि कोकाटे यांच्यामध्ये वाद सुरू होता। लोकप्रतिनिधीला 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्वही रद्द होते। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी देखील गमवावी लागू शकते। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात जाऊन त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात धाव घेत स्थगिती घेतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मिळालेली तर माहिती अशीच आहे की ती वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल करणार आहेत। मात्र जर वरच्या न्यायालयाने सत्र न्यायालयाने सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती न देता ती शिक्षा जर कायम ठेवली तर कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद ही सहजगत्या आता जाऊ शकते। न्यायालयाच्या या निकालानं राज्यात विशेषतः राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पाहूया आता माणिकराव कोकाटे यांची पुढची भूमिका काय असेल ते। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।